ठीक आहे. तर आज आपल्याला एस ब्लॉक एलिमेंट जो आहे त्याचा तिसरा पाठ पाहायचा आहे. कालपर्यंत आपण परवापर्यंत आपण त्या ठिकाणी रेड्युसिंग नेचर वगैरे सगळं पाहिलेलं होतं. त्याच्यामध्ये जो इम्पॉर्टंट पॉइंट होता, इम्पॉर्टंट पॉइंट फक्त सांगायचे पटपट बोला. लॅटिस एनर्जी, लॅटिस एनर्जी जेवढी जास्त तेवढी साईज, जेवढी साईज कमी तेवढी हायड्रेशन एनर्जी काय जास्त, हायड्रेशन एनर्जी काय जास्त. आपण पाहिलं होतं ऑलरेडी. ओके, लिथियमची काय हायड्रेशन एनर्जी जास्त, ऑलरेडी हे पाहिलेलं होतं. त्यानंतर आपण एक रूल पाहिला होता. असं काय बघते रागाने, बोला. फजन्स रूल काय होता? फजन्स रूल नुसार सांगितलं होतं आपण, percent covalent character is directly proportional, inversely proportional to size of cation and directly proportional to size of anion. हे ऑलरेडी आपण पाहिलेलं होतं. ठीक आहे. इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय आयोनिक कॅरेक्टर, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आयोनिक कॅरेक्टर. बोला पुढे. नेक्स्ट अजून काय पाहिलं होतं? स्टॅबिलिटी ऑफ हायड्राइड्स. बोला स्टॅबिलिटी मध्ये काय आलं होतं? लॅटिस एनर्जी कन्सिडर्ड. ओके, पुढे काय आली होती ऑर्डर आपली? ऑर्डर सांगा ना. सगळ्यात जास्त हायड्रेशन एनर्जी कोणाची असते? कोणाची असते? नंतर सोडियम डॅश डॅश. बरोबर. पुढची सिरीज ऑलरेडी तुम्हाला सगळी माहिती. ओके, थर्मल स्टॅबिलिटीची ऑर्डर पाहिली होती का? थर्मली स्टेबल कोणता असेल पाहिली होती? थर्मली स्टेबल, सगळ्यात जास्त थर्मली स्टेबल कोण असेल? ज्याची लॅटिस एनर्जी जास्त असेल. नक्की का? 100%. ज्याची लॅटिस एनर्जी जास्त तो थर्मली जास्त स्टेबल. बरोबर. ठीक आहे. ओके, नेक्स्ट आपण त्या ठिकाणी अजून एक पाहिलं होतं. काय बरं? स्टॅबिलिटी ऑफ ऑक्साइड्स. सुपर ऑक्साइडची स्टॅबिलिटी पाहिली, त्यानंतर पॅरॉक्साइडची पाहिली, आणि अजून कोणाची पाहिली? सुपर ऑक्साइडची पाहिली, ऑक्साइड्सची पाहिली. जी ऑक्साइड्सची स्टॅबिलिटी आहे, ऑक्साइड्स स्टॅबिलिटी ती कशावरती ठरवतो बरं आपण? लॅटिस एनर्जीवरनं. कशावरनं ठरवली जाते? लॅटिस एनर्जी. जे कोणते ऑक्साइड्स? मोनॉक्साइड. कोणते ऑक्साइड? मोनॉक्साइड. आणि जे डायॲटॉमिक असतात, जे काय असतात? डायॲटॉमिक, सॉरी इथे मोनो ॲटॉमिक. हे कसे होते? मोनो ॲटॉमिक. आणि जे डायॲटॉमिक असतात कसे असतात? डायॲटॉमिक ऑक्साइड. त्यांच्यामध्ये कशी ठरवली जाते? अहो नाही, आपण स्टॅबिलिटी कोणत्या बेसिस वरती ठरवतो? ज्यांची साईज जास्त ते काय असतात? जास्त स्टेबल असतात. ओके, इथं पाहिलं होतं ना, इथे स्टॅबिलिटी आपण ठरवतो लॅटिस एनर्जीवरनं. नक्की का? चेक करा, चेक करा. अहो दिलंय, असं कसं होईल नाही दिलेलं? काय दिलंय मोनो ॲटॉमिक मध्ये? लॅटिस एनर्जी. एकच मिनिट, दिलं नाही असं कसं होईल? दिलं नाही, एकच मिनिट थांबा. पर्सेंटेज ऑफ आयोनिक कॅरेक्टर असं काय दिलं होतं का? नाही दिलं. नक्की का? 100%. लिहून घ्या तिथं. डायॲटॉमिक मॉलिक्यूल जे असतात, ऑक्साइड्स असतात, त्यांच्यामध्ये जी स्टॅबिलिटी आहे ती स्टॅबिलिटीची ऑर्डर आपण काढतो कशावरनं? पर्सेंटेज ऑफ आयोनिक कॅरेक्टर वरनं. कशावरनं? पर्सेंटेज ऑफ आयोनिक कॅरेक्टर. जेवढं आयोनिक कॅरेक्टर जास्त तेवढी स्टॅबिलिटी जास्त. ओके, आयोनिक कॅरेक्टर जर जास्त असेल तर स्टॅबिलिटी काय असते? जास्त असते. ऑलरेडी हे आपण पाहिलेलं आहे. ओके, तिथे लिहिलं नव्हतं तर लिहून घ्या. ठीक आहे. डायॲटॉमिक मॉलिक्यूल जे असतात त्यांच्यामध्ये स्टॅबिलिटी जर डिसाईड करायचं असेल तर आपण पर्सेंटेज ऑफ आयोनिक कॅरेक्टर वरनं करतो. फॉर एक्झाम्पल ऑक्साइड्स मध्ये. ठीक आहे. आणि जर आपल्याला मोनॉक्साइड असेल त्यांच्यामध्ये आपण जे काही स्टॅबिलिटीची ऑर्डर ती कशावरती काढतो? लॅटिस एनर्जीच्या बेसवरती काढत असतो. ओके,
पर्सेंट आयोनिक कॅरेक्टर. ओके, आता जो तुमचा लिथियम असतो साईज छोटी आहे, त्याच्यामध्ये आयोनिक कॅरेक्टर कमी असतं. आयोनिक कॅरेक्टर कमी असतं. आयोनिक कॅरेक्टर कमी म्हणजे कोव्हॅलंट कॅरेक्टर काय असतं त्याच्यामध्ये जास्त. कोव्हॅलंट कॅरेक्टर काय असतं त्याच्यामध्ये जास्त. हे लक्षात ठेवायचे, हे लक्षात लक्षात. ठीक आहे. आता रेड्युसिंग नेचर आपण पाहिलं होतं. अल्कली मेटल्स आर स्ट्रॉंग रेड्युसिंग एजंट. कसे आहेत ते? ओके, दे आर स्ट्रॉंग रेड्युसिंग एजंट. लिथियम being most and sodium the lowest पॉवरफुल रेड्युसिंग नेचर. ओके, सगळ्यात जास्त कोणाचा आहे तुमच्या लिथियमचा. ओके, ऑलरेडी आपण त्याची सिक्वेन्स सुद्धा पाहिलेली होती. ओके, सिक्वेन्स पाहिली होती का? काय पाहिली होती आपण सिक्वेन्स? पा तसं पाहिलं तर जे रेड्युसिंग नेचर आहे, रेड्युसिंग म्हणजे काय? रेड्युसिंग एजंट कोणाला म्हणतो? पा रेड्युसिंग नेचर कोणाचं चांगलं असेल? ज्याचं काय होईल? ज्याचं काय होईल? ऑक्सिडेशन. आणि ज्याचं ऑक्सिडेशन होईल तो काय करेल? इझिली काय करेल? इझिली लुजेस इलेक्ट्रॉन. जो काय करेल? इझिली इलेक्ट्रॉन लूज करेल. आणि आपण पाहिलं होतं टॉप टू बॉटम जाताना काय होतं? इलेक्ट्रॉन देण्याची टेंडेन्सी त्या ठिकाणी काय होते? वाढत जाते. मग त्यानुसार जर पाहिलं आपण तर आपली जी ऑर्डर यायला लागत होती ती अशी येत होती, अशी यायला लागत होती. लिथियम, त्याच्यापेक्षा जास्त कोणाची? सोडियम, त्यापेक्षा जास्त पोटॅशियम, त्याच्यापेक्षा जास्त रुबिडियम, त्यापेक्षा जास्त कोणाची? रुबिडियम, आणि त्याच्यापेक्षा जास्त कोणाची? म्हणजे सगळ्यात जास्त कोणाची यायला पाहिजे होती आपल्याकडे? सीझियमची. कोणाची यायला पाहिजे होती? पण अशी ऑर्डर येत नाही. अशी ऑर्डर न येता आपली ऑर्डर काय येते त्या ठिकाणी? सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीझियम, लिथियम. म्हणजे सगळ्यात जास्त किंवा सगळ्यात जास्त रेड्युसिंग नेचर जे आहे ते कोणाचं असतं तुमच्या? लिथियमचं असतं. कोणाचं असतं सगळ्यात जास्त? लिथियमचं असतं. कोणाचं असतं? 100%. 100% का? नक्की. ऑलरेडी हे आपण पाहिलेलं. ओके, फक्त आज आपल्याला रिझन पाहिजे की नक्की सर असं कशामुळे होतंय. नसेल लिहिलं तर लिहून घ्या. झाले? ठीक आहे, म्हणजे फोटो काय. ठीक आहे, नेक्स्ट पाहता. जे रेड्युसिंग नेचर आहे ते रेड्युसिंग नेचर तुमच्या 3 टाईपच्या एन्थाल्पीवरनं ठरतं. कशावरती ठरतं? 3 टाईपच्या एन्थाल्पी किंवा जी रेड्युसिंग पॉवर आहे ती कशावरती डिपेंड आहे? रेड्युसिंग नेचर म्हणूयात किंवा रेड्युसिंग पॉवर आहे. पहा, रेड्युसिंग पॉवर डिपेंड्स अपॉन कशावरती डिपेंड आहे तिथं पहा. सगळ्यात पहिल्यांदा ती डिपेंड असते तुमची एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन. एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन वरती. कशावरती डिपेंड असते? एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन वरती डिपेंड आहे. सर अजून कोणती आहे? पहा, ही झाली एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन. सेकंड तुमची ती डिपेंड असते एन्थाल्पी, ओके, एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन. एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन. आणि थर्ड तुमची ती डिपेंड असते एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन वरती. एन्थाल्पी ऑफ, इथून मागे जर आपण पाहिलं जी काय आपली इनकरेक्ट ऑर्डर आली होती, पहा, जी आपली इनकरेक्ट ऑर्डर म्हणजे कोणती सर? तर ही वाली, पहिली वाली. ही जी ऑर्डर आली होती आपली, ओके, ही आपण कशी कन्सिडर केली होती? फक्त इलेक्ट्रॉन देण्याच्या टेंडन्सीवरनं, म्हणजे एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन वरनं. एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन वरनं फक्त आपण ती कन्सिडर केलेली होती. पण इथे आपल्याला फक्त एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन कन्सिडर न करता एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन सुद्धा करायचे आहे, आयोनायझेशन पण करायचे आहे, आणि हायड्रेशन. सगळ्यात पहिल्यांदा एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन म्हणजे काय पहा. तर एन्थाल्पी म्हणजेच काय? आपली एनर्जी. एन्थाल्पी म्हणजेच काय? आपली एनर्जी. आता सब्लिमेशन म्हणजे काय पहा. व्हॉट इज मीन बाय सब्लिमेशन? शब्दात सब्लिमेशन पाहिलं तुम्ही काय असतं? सब्लिमेशन सॉलिड मधून कशामध्ये कन्वर्ट होतो? वेपर मध्ये. म्हणजे पहा, एखादा मेटल आहे सॉलिड स्टेट मध्ये, त्याचं कन्व्हर्जन तुम्ही केले गॅसमध्ये. कशामध्ये केले? गॅसमध्ये. मेटल कसा होता? सॉलिड. सॉलिड टू कुठे गेले तुम्ही? गॅस. याच्या वेळेस तुम्हाला किती एनर्जी लावावी लागली? याच्या वेळेस किती एनर्जी
लावावी लागली, जी एनर्जी तुम्हाला लावावी लागलेली असेल त्याला काय म्हणणार आपण, एन्थाल्पी ऑफ सबलिमेशन. काय म्हणणार याला आपण, एन्थाल्पी ऑफ सबलिमेशन. नेक्स्ट एन्थाल्पी ऑफ आयनायझेशन. आता जो गॅस फॉर्म मध्ये आपल्याला मिळालाय, आता जो आपल्याला गॅस फॉर्म मध्ये मिळाला त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचं आपल्याला, प्लस मध्ये किंवा आयन मध्ये कन्वर्ट करायचं. कशामध्ये कन्वर्ट करायचंय, त्यावेळेस जी एन्थाल्पी असेल त्याला काय म्हणणार आपण, एन्थाल्पी ऑफ ही काय झाली, एन्थाल्पी ऑफ सबलिमेशन. ही काय झाली, एन्थाल्पी ऑफ. आता फक्त आयन्स मध्ये कन्वर्ट करून चालणार नाही का, कारण तुमचे जे मोस्ट ऑफ द मेटल्स आहेत त्यांची, ते जे आहेत मोस्ट ऑफ द मेटल, ते जे वेळेस रिॲक्शन करतात, त्यावेळेला त्यांची स्टेट ऍक्वियस असते. काय असते त्यांची स्टेट, ऍक्वियस म्हणजे ते पाण्यासोबत मिक्स असतं. ओके, पाण्यासोबत मिक्स असतं. ठीक आहे. मग इथे न थांबता जो मेटल आपल्याला मिळालाय, आयन जो मिळालाय, त्याचं आपल्याला काय करायचंय, ऍक्वियस मध्ये कन्वर्ट करायचं. कशामध्ये कन्वर्ट करायचं त्याला आपल्याला, ऍक्वियस. आणि त्यावेळेस जी एन्थाल्पी रिलीज होईल त्याला मग काय म्हणणार आपण, एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन. एन्थाल्पी ऑफ. आता होतं काय, जी एन्थाल्पी ऑफ सबलिमेशन आहे ती तुमची निगेटिव्ह असते. कशी असते व्हॅल्यू, निगेटिव्ह असते. कशी असते व्हॅल्यू ही, निगेटिव्ह. म्हणजे एनर्जी तुम्हाला बाहेरून लावावी लागेल. कळतंय. सेकंड, एन्थाल्पी ऑफ आयनायझेशन, इलेक्ट्रॉन बाहेर काढायचा आहे, बाहेरून तुम्ही ताकद काय करताय, लावताय, एनर्जी लावताय. दॅट इज, ही पण कशी असेल. परंतु जी एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन असते ती असते तुमची पॉझिटिव्ह. कशी असते ही, इट इज ऑलवेज पॉझिटिव्ह. हे आपण थर्मोडायनामिक्स मध्ये पाहणारच आहे परत एकदा. ठीक आहे. कशी असते ही, पॉझिटिव्ह. जर ही निगेटिव्ह आहे याचा अर्थ रिॲक्शन कशी, एंडोथर्मिक. रिॲक्शन कशी, एंडोथर्मिक, बाहेरून हीट देतोय. ठीक आहे. ही पण कशी, ही कशी, एंडोथर्मिक. आणि ही कशी असेल, ही कशी असेल, एक्झोथर्मिक. काय डाऊट, काय डाऊट, नक्की. आता आपण याच्या आधीच पाहिलं होतं, आपण ह्याच्या आधीच पाहिलेलं होतं की, हो, जो लिथियम आहे ना, लिथियम मध्ये काय सापडतं आपल्याला, कोव्हॅलंट कॅरेक्टर सापडतं. काय सापडतं आपल्याला, थोड्या प्रमाणात आपल्याला कोव्हॅलंट कॅरेक्टर त्या ठिकाणी सापडत असतं. कोव्हॅलंट कॅरेक्टर काय होतं आपल्याला सापडतं. ठीक आहे. आता होतंय काय, जो लिथियम आहे ना, तर त्या लिथियमच्या केसमध्ये जी सबलिमेशन एनर्जी आहे ती खूप कमी आहे, आयनायझेशन एन्थाल्पी कमी आहे. ओके, किंवा जास्त जरी असली, दोघांच्या केसमध्ये जास्त आहे, सॉरी, दोघांच्या केसमध्ये कशी आहे, पण जी हायड्रेशन एनर्जी आहे ती लिथियमच्या केसमध्ये खूप जास्त आहे. लिथियमच्या केसमध्ये काय आहे, खूप जास्त आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल पहा, समजा मी म्हणतो, फॉर एक्झाम्पल सांगतो, ठीक आहे, समजा सबलिमेशन आहे -20, किती आहे, ही पण आहे समजा -10, किती आहे ही आहे तुमची +30, किती आहे ही, म्हणजे ओव्हरऑल किती झालं बरं, किती झालं, -20 + 30 किती, 10. ओके, म्हणजे काय होते, पॉझिटिव्ह व्हॅल्यू येते तुमची. ओके, परंतु जे बाकीचे एलिमेंट्स आहेत, जे काय तुमचे बाकीचे एलिमेंट्स आहेत, त्यांच्या केसमध्ये ह्या ज्या पहिल्या एनर्जी आहेत ह्या खूप जास्त आहेत. ह्या कशा आहेत, खूप जास्त आहे. आणि त्यांच्या कम्पॅरेटिव्ह, काय थांबा चुकली, मी मनात 10 म्हणतोय आणि बाहेर मी 20 लिहिली. ओके, 10 आता आले बरोबर, ठीक, सॉरी. ओके, ठीक आहे. तर पहा, बाकीच्यांच्या केसमध्ये जर आपण विचार केला, ठीक आहे, बाकीच्यांच्या केसमध्ये काय होते पहा, इथे काय झालंय आपल्याकडे, ओके, सबलिमेशन किती आली, लिथियमच्या केसमध्ये सबलिमेशन किती येते आपली, समजा -10 म्हणत आपण. ओके, त्यानंतर आयोनायझेशन किती आली, -10 म्हणूयात. परंतु जी तुमची एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन येते ती किती येते, +30 येते. म्हणजे ओव्हरऑल किती, 10 येते. किती येते, प्लस. म्हणजे हायड्रेशनची एनर्जी काय, लिथियमच्या केसमध्ये, तेच आपण जर बाकीच्या एलिमेंटच्या केसमध्ये कंपॅरिझन केलं, फॉर एक्झाम्पल जर सबलिमेशन आपली असं म्हणूयात, फॉर एक्झाम्पल सोडियमच्या केसमध्ये साईज जास्त आहे, ऑब्व्हियसली सबलिमेशन एनर्जी किंवा आयनायझेशन एन्थाल्पी जास्त आहे, त्याच्यात काही डाऊट नाही. फॉर एक्झाम्पल पहा, मी जर म्हटलो की ही येते आपली -15, किती येते ही, एन्थाल्पी ऑफ आयनायझेशन येते आपली 20, किती येते, आणि एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन इथे सुद्धा जास्त येते.
काय काय हो, एन्थॅल्पी ऑफ आयोनायझेशन काय होते, डिक्रीज होते. ठीक आहे, चला एन्थॅल्पी ऑफ आयोनायझेशन झाली ना डिक्रीज. हो हो, काय काय ज्याची व्हॅल्यू बाळा ठीक आहे, साइन कन्सिडर नका करू, बस थांबा. नाही बरोबर आहे. पहा, ज्याची एनर्जी जास्त त्याची व्हॅल्यू काय येणार, निगेटिव्ह येणार. सॉरी, ज्याला एनर्जी जास्त लावावी लागेल आयनायझेशन एनर्जी, त्याची व्हॅल्यू काय येणार, पॉझिटिव्ह. त्याची व्हॅल्यू काय येणार, त्याची व्हॅल्यू काय येणार, पॉझिटिव्ह. ज्याला एनर्जी कमी लावावी लागेल त्याची व्हॅल्यू काय येणार. आणि जर व्हॅल्यू निगेटिव्ह आली एन्थाल्पीची तर ती काय असते, रिॲक्शन एंडोथर्मिक. रिॲक्शन काय जर एन्थाल्पीची व्हॅल्यू निगेटिव्ह आली, एन्थाल्पीची व्हॅल्यू काय आली निगेटिव्ह, तर रिॲक्शन काय असते, एक्झोथर्मिक. कुठे लिहिलंय असं, दाखवा. माझं चुकलंय मग आय थिंक. बाळा ते इलेक्ट्रॉन गेन साठी चालले. थांबा एक मिनिट, थोडं आपण मागे जाऊयात पुन्हा एकदा. तर पहा, एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन जे आहे, आपल्याला एनर्जी बाहेरून लावावी लागेल. आपल्याला एनर्जी बाहेरून एनर्जी लावावी लागेल. आपण बाहेरून एनर्जी लावतोय, ती सिस्टीम एनर्जी ऍब्झॉर्ब करते. सिस्टीम काय करते, एनर्जी. सिस्टीम काय करते, एनर्जी ऍब्झॉर्ब. याचा अर्थ रिॲक्शन कोणती झाली, एंडोथर्मिक. रिॲक्शन कशी झाली, एंडोथर्मिक झाली. रिॲक्शन कशी झाली, एंडोथर्मिक. एनर्जी आपण बाहेरून लावतोय ही पण कशी झाली तुमची, एंडोथर्मिक झाली. ठीक आहे, इथपर्यंत काय डाऊट, अहो इथपर्यंत काय डाऊट. ठीक आहे, आता पहा, एनर्जी आपण बाहेरून लावतोय, एनर्जी आपण बाहेरून लावतोय, सिस्टीम मध्ये हीट ऍड होते, ऍडिशन होते, पॉझिटिव्ह. सॉरी, ठीक आहे, ही कशी असेल तुमची, आणि रिॲक्शन कशी असेल, रिॲक्शन कशी असेल. आता काय डाऊट, आता काय डाऊट, माझी चूक, सॉरी चुकलं होतं मागाशी, पुन्हा एकदा नीट लिहून घ्या. ठीक आहे, आले काय डाऊट ह्याच्यामध्ये. ठीक आहे, नेक्स्ट पुढे पहा. आता नाही, काही जास्त काय चेंज करायची गरज नाही, थांबा एवढंच. आता पहा, लिथियमच्या केसमध्ये होतंय काय, समजा ही म्हणतो मी आली माझी +10, किती आली, ही सुद्धा आली +10, ही किती आली, ही किती आली, +10 आली. जास्त करू का, जास्त करूया. पहा, समजा ही आली माझी आयोनायझेशनला एनर्जी मला जास्त लावायला लागली, ती आली माझी समजा +50, किती आली माझी +50. आणि त्याच वेळेस माझी हायड्रेशन येते समजा -20, किती येते हायड्रेशन, किती येते, म्हणजे ओव्हरऑल किती आली बरं, ओव्हरऑल किती झाली, किती झाली ओव्हरऑल, 40. नक्की का, 60 आणि -20 किती झाली, 40. म्हणजे ओव्हरऑल काय झाले, 40 आली. ओव्हरऑल किती आली, 40. आता पहा, जर इकडे गेलो आपण, यांच्या केसमध्ये जर आपण गेलो त्या ठिकाणी, ओके, तर होतंय काय, फॉर एक्झाम्पल माझी सब्लिमेशनची आली 10, सब्लिमेशनची किती आली, 10 आली. आणि त्या ठिकाणी आयोनायझेशनची व्हॅल्यू, ऑब्व्हियसली आपण जसं जसं खाली जातोय आयोनायझेशनची व्हॅल्यू काय होत जाणार आहे, कमी होत जाणार आहे. व्हॅल्यू काय होत जाणार आहे, कमी होत जाणार आहे. इथे किती आली ती +50, इथे मी म्हणतो आली माझी +20. डायरेक्ट कमी करूया, किती आली समजा माझी +20. परंतु परंतु त्याच वेळेस माझी हायड्रेशनची जी एनर्जी आहे ती येते माझी, फॉर एक्झाम्पल आपण म्हणत की -15, किती येते, -15. म्हणजे ओव्हरऑल किती आली बरं, ओव्हरऑल किती आली, किती आली ओव्हरऑल, 15. कळते, व्हॅल्यू काय होते तुमची, कमी येते. का बरं, कारण
खाली जसं जसं जाता तसं हायड्रेशनची एनर्जी पण काय होत जाते, कमी होत जाते. ओके, ते आहे की तुमची आयोनायझेशन एन्थाल्पी जी आहे ती वाढत जाते, सॉरी ती कमी होत जाते, पण जी एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन आहे ती पण काय होते, कमी होते. पण लिथियमच्या केसमध्ये जर पाहिलं आपण तर आयोनायझेशन एन्थाल्पी सुद्धा हाय आहे आणि हायड्रेशन पण काय होते ऍज कम्पेअर टू बाकीच्यांपेक्षा कशी आहे, हाय आहे. हायड्रेशन एन्थाल्पी त्याची बाकीच्यांपेक्षा हाय असल्यामुळे काय होतं की त्याची जी काही रेड्युसिंग नेचर आहे ते खूप जास्त इन्क्रीज होते. कळतंय, कळतंय. कोणती डेल्टा एच ही व्हॅल्यू का, ज्यावेळेला ती 0 येईल, ठीक आहे, त्यावेळेला तुमचं रेड्युसिंग नेचर 0 असेल हायड्रोजनच्या केसमध्ये. ठीक आहे, हे कशासाठी होतं, फॉर लिथियम, फॉर लिथियम, फॉर बोला सोडियम नाही, अदर अल्कली मेटल, अदर अल्कली मेटल्स. आता कळलंय का, नक्की पहा मग. with the smaller size of the lithium ion, okay, has the highest hydration enthalpy. Okay, hydration enthalpy काय त्याची जास्त, which is responsible for its negative value of negative electrode potential. आणि इलेक्ट्रॉड पोटेन्शियल जेवढं जास्त निगेटिव्ह येईल तेवढी त्याची रेड्युसिंग पॉवर काय असणार, जास्त. कळतंय. ओके, लिथियमच्या केसमध्ये काय होतं, हायड्रेशन एन्थाल्पी बाकीच्यांच्या कम्पेअर कशी आहे, जास्त आहे. म्हणजे लिथियम वॉटर सोबत बॉन्ड चांगल्या प्रकारे तयार करतो. लिथियम काय करतो, बाकीच्या कम्पेरेटिव्ह वॉटर सोबत बॉन्ड चांगल्या प्रकारे फॉर्म करतो बाकीच्यांच्या कम्पेरेटिव्ह, त्यामुळे त्याची हायड्रेशन एन्थाल्पी कशी आहे, जास्त आहे. हायड्रेशन एन्थाल्पी जास्त असल्यामुळे काय होतं त्या ठिकाणी इलेक्ट्रॉड पोटेन्शियल काय होतं त्याचं निगेटिव्ह येते, हायली निगेटिव्ह येते, आणि त्याच्यामुळे त्याचं रेड्युसिंग नेचर काय लिथियमचं सर्वात जास्त, सर्वात जास्त. काय डाऊट आता, आता कळलंय मॅडम. काय 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 सांगतो. इथंच घेऊ का, इथंच घेऊया. पहा आता हायड्रेशन एन्थाल्पी काय पाहतो आपण, हायड्रेशन एन्थाल्पी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू, पहा लिहून दिले ऑलरेडी, चेक कर. हायड्रेशन एन्थाल्पी बाबत लिहून दिलेलं आहे, चेक करा तुमच्याच बुक मध्ये, कुठंच नाही दिलेलं. आयोनिक साइज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आयोनिक कॅरेक्टर असेल, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आयोनिक कॅरेक्टर आहे का, इन्क्रीजिंग आयोनिक साइज. ओके, आता पहा पुन्हा एकदा वाच. द हायड्रेशन एन्थाल्पी decreases with increasing ionic size. जशी जशी आयोनिक साइज काय होईल, इन्क्रीज होईल, तशी हायड्रेशन एन्थाल्पी काय होईल, डिक्रीज होईल. साईज वाढली आयन्सची, आयन्सची साईज, याचा अर्थ आयोनिक कॅरेक्टर, याचा अर्थ काय, आयोनिक कॅरेक्टर. पण लिथियमच्या केसमध्ये आता पहा हे वाढलं तर हे काय होतं, कमी होतं. आता पहा हायड्रेशन एनर्जी इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू, आता काय डाऊट, जर आयोनिक कॅरेक्टरला इनव्हर्सली प्रोपोर्शनल, याचा अर्थ आता कोव्हॅलंट कॅरेक्टर कोणामध्ये, लिथियमच्या केसमध्ये, लिथियमच्या केसमध्ये कोव्हॅलंट कॅरेक्टर आहे किंवा जास्त आहे, याचा अर्थ हायड्रेशन एन्थाल्पी सुटलं. बोला, तो का
काय काय हा बरोबर. हम्म. पुन्हा 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 परत पहिल्यापासून. हा हा चल परत. कमी आहे. आयोनायझेशन एंथॅल्पी लिथियमची जास्त आहे. हा बरोबर. हा करेक्ट. बरोबर. हो. याच्यामध्ये इलेक्ट्रॉन इज परत एकदा नाही तो प्रश्न नाही कळला. बॉन्डिंग करण्याची टेंडन्सी त्याला आपण हायड्रेशन एंथॅल्पी म्हणून. हा पुढे चला. हम्म. पहा आपण कुठपर्यंत आलोय. काय डाऊट? काय डाऊट? नक्की नाही. आता पहा नेक्स्ट. जो लिथियम आहे ना, लिथियमच्या केसमध्ये जर आपण पाहिलं, लिथियम ह्या ग्रुपचा टॉपचा मेंबर आहे का? ठीक आहे. लिथियम काय करतो, काही कॅरेक्टरिस्टिक्स त्याच्या ग्रुपपेक्षा थोड्याशा वेगळ्या दाखवतो. थोडेसे काय करतो, तो कोणासारखा दाखवतो, त्याच्या डायगोनल एलिमेंट सारखे. तर कोण? दॅट इज मॅग्नेशियम. याच्यात काय डाऊट? हे झालं. ठीक आहे. डायगोनल रिलेशनशिप, याला काय म्हणणार आपण? डायगोनल रिलेशनशिप असं म्हणणार. ठीक आहे. ओके. आता इलेक्ट्रॉन याची आयनायझेशन एंथॅल्पी कशी आहे? हाय आहे. आयनायझेशन एंथॅल्पी कशी आहे याची? हाय. याच्यात काय डाऊट? साईज बारीक आहे, इलेक्ट्रॉन काढायला जास्त एनर्जी लावावी लागेल. ठीक आहे. पहा, हाय आयनायझेशन एंथॅल्पी, हाय आयनायझेशन एंथॅल्पी, याच्यात काय डाऊट? नक्की. बाकीच्यांच्या कम्पेअरेटिव्ह लिथियम, तुझा आन्सर मिळणार आहे, असं नको थांब. बाकीच्यांच्या कम्पेअरेटिव्ह लिथियमची आयनायझेशन एंथॅल्पी कशी आहे? जास्त आहे. मान्य. आयनायझेशन एंथॅल्पी काय लिथियमची? जास्त आहे. हे आपण कन्सिडर केलेलं, कन्सिडर नाही, हे आपल्याला माहिती आहे, कळलंय आपल्याला. पण ज्या वेळेला लिथियमला पाण्यामध्ये टाकलं, ज्यावेळेला लिथियमला काय केलं आपण? साईज छोटी आहे लिथियमची. साईज कशी आहे? जे वॉटर मॉलिक्यूल आले ना, त्यांनी काय केलं, या लिथियमला चांगल्या प्रकारे सराउंड केलं. काय केलं? कारण त्याची साईज छोटी आहे, त्याच्यासोबत बाकी यांची वॉटर मॉलिक्यूलची बॉन्डिंग काय झाली? बाकीच्यांच्या कम्पेरेटिव्ह चांगली झाली. बाकीच्यांच्या कम्पेरेटिव्ह काय झालं? त्याचं बॉन्डिंग चांगलं झालं. याच्यात काय डाऊट? याचं काय डाऊट? आता जेवढं बॉन्डिंग चांगलं, जेवढं वॉटर सोबत बॉन्डिंग चांगलं, जेवढं वॉटर सोबत बॉन्डिंग चांगलं, तेवढी हाय हायड्रेशन एनर्जी. तेवढी हाय. काय डाऊट? असं म्हणत नाही आपण की त्याची आयोनायझेशन एनर्जी हाय तर मग त्याची हायड्रेशन एनर्जी लोच पाहिजे. दिसलंय असं की त्याची साईज छोटी असल्यामुळे वॉटर मॉलिक्यूल त्याला इझिली कव्हर करू शकतात, आणि कव्हर केल्यामुळे काय होतं, त्या ठिकाणी हायड्रेशन एनर्जी त्याची हाय येते. बाकीच्यांची सुद्धा हाय येते, बाकीच्यांची सुद्धा हाय येते, पण लिथियमच्या केसमध्ये खूप जास्त हाय येते. आणि लिथियमच्या केसमध्ये खूप जास्त हाय येत असल्यामुळे काय होतं, तो जो डिफरन्स आहे ना, कुठे गेला? ओके, हा जो डिफरन्स आहे 40चा, बाकीच्यांच्या केसमध्ये तो 15, 20, 30, 40 म्हणजे वाढत जातोय, नो डाऊट. ओके, म्हणजे जे व्हायला पाहिजे ते होतंय, पण लिथियम एक्सेप्शनली वेगळं दाखवते किंवा जास्त हाय दाखवते. का? कारण साईज छोटी असल्यामुळे त्याला कव्हर करणं वॉटर मॉलिक्यूल साठी सोपं जातं. आता कळलंय? आता कळलंय? अजून काय विचार? काय काय? नाही, इलेक्ट्रॉन लूज कधी करेल? ज्यावेळेस ऑक्सिडेशन करेल. ज्यावेळेस स्वतःच काय करेल तो? ऑक्सिडेशन करेल.
ज्यावेळेस आपण हे कन्सिडर करतो ना, की ज्यावेळेस तो काय करेल, स्वतःचं ऑक्सिडेशन करेल. ही जी टर्म आहे ना, की तो स्वतःचं काय करेल, ऑक्सिडेशन. त्यावेळेला आपण तिथे फक्त कोणती टर्म कन्सिडर करत असतो, आयोनायझेशन. पण एखाद्या ऍटमचं, एखाद्या मेटलचं जर रेड्युसिंग नेचर काढायचं असेल तर फक्त एवढंच कन्सिडर करून चालत. जर तुम्हाला रेड्युसिंग नेचर काढायचं तर तुम्हाला ह्या तिन्ही एन्थाल्पीचं कंपॅरिझन करून व्हॅल्यू काढून मग रेड्युसिंग नेचर ठरवायचं. कळतंय? आणि लिथियमच्या केसमध्ये आणि ज्याची व्हॅल्यू जास्त पॉझिटिव्ह त्याचं रेड्युसिंग नेचर चांगलं, आणि लिथियमच्या केसमध्ये हायड्रेशन एनर्जी जास्त असल्यामुळे ती व्हॅल्यू जास्त पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे त्याचं रेड्युसिंग नेचर जास्त. कळलंय? ज्यावेळेस तुम्ही म्हणताय ना की इलेक्ट्रॉन इझिली त्यांनी लूज केला पाहिजे, त्यावेळेला एकच एन्थाल्पी कन्सिडर होते, कोणती? आणि रेड्युसिंग नेचर काढायचं तर तुम्हाला फक्त आयोनायझेशन एन्थाल्पी कन्सिडर करून चालणार नाही, तुम्हाला बाकीच्या सुद्धा प्रॉपर्टीज कन्सिडर कराव्या लागतात. ओके, आणि बाकीच्या प्रॉपर्टीज कोणत्या आहेत तर ह्या. आता कळलंय का? आता काय डाऊट? कळलंय? नाही नाही कळलं? ओके, तुझं म्हणणं असं आहे की इलेक्ट्रॉन इझिली लूज करतोय. हो बरोबर आहे तुझं म्हणणं, पण तू फक्त ही कन्सिडर करते. ओके, लूज करत नाहीये म्हणजे ही एनर्जी हाय. ही एनर्जी काय हाय. तर रेड्युसिंग नेचर काढत असताना तुम्हाला फक्त हीच कन्सिडर करून चालत नाही, तुम्हाला ओव्हरऑल सगळ्या कन्सिडर कराव्या लागतात आणि मग त्याची पॉवर ठरवली जाते. आले? आणि ओव्हरऑल पॉवर ठरताना लिथियमची काय होते त्याच्यामध्ये जास्त आली बाकीच्यांपेक्षा, म्हणून त्याचे रेड्युसिंग नेचर काय आले, जास्त आले. कळले? आता आले नक्की? अजून काय? 100%. काय डाऊट? जायचंय पुढे? नेक्स्ट काय आपल्याकडे? सोल्युशन इन लिक्विड अमोनिया. आता पहा, एकच मिनिट. ओके, पहा लिक्विड अमोनियामध्ये आपण त्याला टाकलेलं आहे सोल्युशन, कोणाच्या? मेटल आयनच्या. पहा आता जे मेटल आयन आपल्याला मिळाला होता, पहा मेटल ऍक्वियस हायड्रेशन मध्ये, त्याला आपण कशामध्ये टाकलंय आता? अमोनियामध्ये. मी समजा मी म्हणतो की X+Y एवढा अमोनिया घेतला, X+Y एवढा अमोनिया समजा मी घेतला, आणि अमोनियाच्या सोल्युशन मध्ये मी ह्या M+ ला ऍक्वियसला त्याच्यामध्ये मी टाकलं, त्याला मी काय केलं त्याच्यामध्ये टाकलं. तर पहा आता मला काय मिळतो त्या ठिकाणी, M+ NH3X हा एक कंपाऊंड मिळतो मला, प्लस E- NH3Y असं त्याचं आपण सेग्रिगेशन केलंय. कळतंय? म्हणजेच अमोनियाचे X+Y मी म्हणतो फॉर एक्झाम्पल 10 NH3 घेतले. किती घेतले? 10. काही NH3 मेटल सोबत जाऊन त्यांनी हा कंपाऊंड तयार केला. कळतंय का? का वेगळं घेऊ? चेहऱ्यावर दाखवा ना मग कळतंय. बाळा आपण ते हायपोथेटिकल घेतले की एक, म्हणून तर X+Y घेतले ना, एक्झॅक्टली माहित नाही म्हणून. ठीक आहे, याचे किती गेले समजा, M+ सोबत X गेले, आणि ह्याच्या सोबत इलेक्ट्रॉन सोबत किती गेले, Y गेले. कळतंय? ओके, जाऊ का पुढे? ओके, आता ज्यावेळेस तुम्ही सोल्युशनला अमोनियामध्ये टाकताय, अमोनियामध्ये टाकल्यावर तुम्हाला हे दोन आयन्स मिळतात, आणि तुमचं जे काही सोल्युशन आहे, त्या सोल्युशनचा कलर येतो ब्ल्यू. कोणता कलर येतो? कोणता कलर येतो? ब्ल्यू कलरचं सोल्युशन. कोणत्या कलरचं सोल्युशन तयार होतं तुमचं? आता एखाद्या कंपाऊंडला जर कलर येत असेल, काय येत असेल एखाद्या कंपाऊंडला जर कलर, तो कलर जो असतो तो कलर असतो मोस्टली बिकॉज ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉन. कशामुळे असतो? पुन्हा ट्रान्झिशन मध्ये आपण शिकणारच आहे, तरी सुद्धा कलर कशामुळे येतो? बिकॉज ऑफ. आणि तुम्ही जर इथं पाहिलं तर हा एक इलेक्ट्रॉन आहे ना, आणि ह्या इलेक्ट्रॉनमुळेच काय आलंय सोल्युशनला? ब्ल्यू कलर आलाय. सोल्युशनला काय आलंय तुमच्या? नाही, ब्ल्यूच कलर येईल असं काय नाही. ठीक आहे, इथे एक्सपेरिमेंटली असं पाहिलं गेलं की या केसमध्ये कोणता कलर आलाय? ब्ल्यू कलर. कलर दुसरा येऊ शकतो, अनपेअर इलेक्ट्रॉन बदलले कलर सुद्धा बदलतात. बोल काय काय? हा, सोल्युशन वरती डिपेंड आहे आणि अनपेअर इलेक्ट्रॉन वरती डिपेंड आहे. ठीक आहे, आले. तुम्ही समजा कॉपरचं सोल्युशन टाकले आणि तुमची अपेक्षा असेल रेड कलर यावं, तरी येत नाही. ठीक आहे, आलं लक्षात? इलेक्ट्रॉन अनपेअर इलेक्ट्रॉन असल्यामुळे
त्या ठिकाणी काय झालं, तुमचा ब्ल्यू कलरचं सोल्युशन आलंय, बिकॉज ड्यू टू अनपेड इलेक्ट्रॉन, ड्यू टू अनपेड इलेक्ट्रॉन. आणि ज्या वेळेला एखाद्या सोल्युशन मध्ये अनपेड इलेक्ट्रॉन येतो, सोल्युशनला कलर तर येतोच येतो, सोल्युशनला कलर तर येतोच येतो, प्लस त्याच्यामध्ये मॅग्नेटिक प्रॉपर्टी पण येते. काय येते त्याच्यामध्ये, काय येते त्याच्यामध्ये, मॅग्नेटिक प्रॉपर्टी सुद्धा येते. काय येते त्याच्यामध्ये, मॅग्नेटिक प्रॉपर्टी येते. आणि मॅग्नेटिक प्रॉपर्टी याच्यामध्ये जी येते, हे जे सोल्युशन आहे ते होतं तुमचं पॅरामॅग्नेटिक. कसं होतं, आता 3 टाईपचे सबस्टन्स असतात, माहिती का तुम्हाला हे, नाही, ठीक आहे. एक असतं फेरोमॅग्नेटिक, एक काय असतं फेरोमॅग्नेटिक, दुसरं असतं पॅरामॅग्नेटिक, दुसरं काय असतं, आणि तिसरं असतं तुमचं डायमॅग्नेटिक. हा बोल बाई, काय काय आहे ना, त्याच्यावरती पण डिपेंड. कॉपर जर तुम्ही टाकत असाल आणि जर तुम्ही अपेक्षा करत असाल की रेड कलर यावं, तर असं होत नाही. कॉपरच्या केसमध्ये ब्ल्यू कलर येतो, CO2 प्लस आयन्स, कारण की त्या ठिकाणी तयार होतो. ठीक आहे. मग इथे जे तुमचे मेटल आहेत, इथे जे तुमचे मेटल आहेत, त्या मेटलला जर तुम्ही अमोनियामध्ये टाकलं, कुठे टाकलंय, अमोनियामध्ये, तुम्हाला असं सोल्युशन मिळेल. आणि तिथे त्या सोल्युशनचा कलर कोणता असणार, ब्ल्यू असणार. कोणता असणार, ब्ल्यू असणार. हा M प्लस काय म्हणजे अल्कलीचं मेटल. कोणता मेटल आहे हा, अल्कली मेटल. कोणता मेटल आहे, अल्कली मेटल. काय डाऊट, जाऊ का पुढे. आज काय करून काय आले तुम्ही, पा फेरोमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक आणि फेरोमॅग्नेटिक स्ट्रॉंगली अट्रॅक्ट. थांबा, आता पहा 3 सबस्टन्स. पहिला काय तुमचा, 3 सबस्टन्स तुमचे. पहिला कोणता तुमचा, पहा फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स. एखादा सबस्टन्स आपण म्हणतो फेरोमॅग्नेटिक आहे, किंवा एखादा सबस्टन्स आपण म्हणतो पॅरामॅग्नेटिक आहे. कसा आहे हा, पॅरामॅग्नेटिक आहे. किंवा एखादा सबस्टन्स कसा आहे आपला, डायमॅग्नेटिक. कसा आहे सबस्टन्स, तो सबस्टन्स नक्की कसा आहे हे कशावरती डिपेंड आहे, तर इट डिपेंड्स अपॉन अनपेड इलेक्ट्रॉन. कशावरती डिपेंड आहे, अनपेड इलेक्ट्रॉन. जर खूप सारे अनपेड इलेक्ट्रॉन असतील, जर खूप सारे अनपेड इलेक्ट्रॉन असतील, आपण म्हणत मोर दॅन 3, जर अनपेड इलेक्ट्रॉन जास्त असतील तर त्याला म्हणतो आपण फेरोमॅग्नेटिक. मोर अनपेड इलेक्ट्रॉन, शक्यतो ज्यांच्यामध्ये अनपेड इलेक्ट्रॉन असतात ग्रेटर दॅन 3, ते कसे असतात तुमचे, फेरोमॅग्नेटिक. ओके. हे असतात तुमचे वीकली अट्रॅक्ट. हे कसे असतात, वीकली अट्रॅक्ट. म्हणजे इथे कसं असतं, जो मॅग्नेट जर तुम्ही जवळ नेलात तर हे सबस्टन्स मॅग्नेटकडे स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होतात. कोणते, फेरो. कसे होतात हे, स्ट्रॉंगली अट्रॅक्ट. कसे होतात हे, टुवर्ड्स मॅग्नेट, टुवर्ड्स मॅग्नेट. हे कसे असतात, वीकली अट्रॅक्ट, बोला, टुवर्ड्स मॅग्नेट. आणि जे खालचे असतात डायमॅग्नेटिक, बोला, रिपेल्ड बाय मॅग्नेट. हे मॅग्नेट कडून काय होतात, रिपेल्ड होतात. आणि हॅज नो अनपेड इलेक्ट्रॉन, यांच्यामध्ये अनपेड इलेक्ट्रॉन यांच्यामध्ये नसतात. पॅरामध्ये असतात, फक्त लेस दॅन 3 असतात. लेस दॅन 3 असतात, ऐका ना माझं. पॅरामध्ये अनपेड इलेक्ट्रॉन काय असतात, लेस दॅन 3. कोणामध्ये, पॅरामध्ये. ओके, लेस दॅन 3. इथं काय, मोर दॅन 3. आणि इथं कसं, अनपेड इलेक्ट्रॉनच नाही, सगळे कसे असतात, पेड असतात. कसे असतात सगळे, पेड म्हणजे काय,
असं आपण पाहिलं होतं का? हे झालं अनपेअर, हे झालं पेअर. असं काय नाही, स्टेबलच असतील. आता अनपेअर किती झाला? एकच झालं. कळतंय? कळतंय का? हो. हो, ते मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होत नाही, त्यामुळे त्यांच्यामध्ये अनपेअर इलेक्ट्रॉन नाही, ते स्टेबल आहेत, ते रिॲक्ट पण करत नाही. ओके, काही काही दाखवतात खालचे झेनॉन वगैरे, ते आपण ते आले की पाहणार आहे. ओके, 17 ग्रुप मध्ये. काय डाऊट? काय डाऊट? हे लिहून घ्या तुमच्या बुक मध्ये, हे लिहून घ्या, घ्या फोटो काढून घ्या. झालंय का? काय डाऊट? कसे असतात ते पॅरामॅग्नेटिक? आता पहा, तेच दिले का? पहा, when dissolved in liquid ammonia gives deep blue color which are conducting in nature. कसे असतात ते? कंडक्टिंग असतात, म्हणजे त्यांच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी पास होते. पुन्हा एकदा सांगतो पहा, जर अनपेअर इलेक्ट्रॉन असतील, जर अनपेअर इलेक्ट्रॉन असतील तर त्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी सुद्धा काय होते? पास होते. इलेक्ट्रिसिटी तर पास व्हायचं मेन रिझन काय? अनपेअर इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉन्स मुवमेंट होते ना, फिजिक्स. ओके, दॅट इज इट इज कंडक्टिंग इन नेचर. कसं असतं ते? कंडक्टिंग नेचर असतं. ओके, पहा, द ब्ल्यू कलर ऑफ सोल्युशन इज ड्यू टू अमोनिएटेड इलेक्ट्रॉन्स. कशामुळे असतात? अमोनिएटेड इलेक्ट्रॉन, अमोनिया सोबत आहे ना, दॅट इज अमोनिएटेड इलेक्ट्रॉन्स मुळे काय होतं त्या ठिकाणी? ब्ल्यू कलर येतो. सोल्युशन इज अ पॅरामॅग्नेटिक इन नेचर. कसं असतं? पहा, व्हेन केप्ट ऍज इट इज, व्हेन केप्ट ऍज इट इज म्हणजे मी त्या सोल्युशनला काय केलं? तसंच ठेवलं. सोल्युशनला काय केलं मी? जर तसंच ठेवलं. हायड्रोजन गॅस, इट लिबरेट्स हायड्रोजन गॅस, इट लिबरेट्स हायड्रोजन गॅस. हायड्रोजन गॅस काय होतो त्या ठिकाणी? सोल्युशन मधून बाहेर पडतो, रिझल्टिंग इन टू फॉर्मेशन ऑफ अमाइड. आणि तयार काय होतो त्या ठिकाणी? अमाइड तुमचा तयार होतो, आणि हायड्रोजन गॅस काय होतो तुमचा? बाहेर रिलीज होतो. जर सोल्युशन आता ब्ल्यू कलरचं झालंय, कुठे आहे ब्ल्यू कलरचं सोल्युशन? ओके, हे ब्ल्यू कलरचं सोल्युशन मी घेत, की अख्ख्या सोल्युशनला कलर ब्ल्यू आहे, नाही म्हणाला फक्त यालाच ब्ल्यू कलर आहे. अख्ख्या सोल्युशनला कलर कसा आहे? ब्ल्यू आहे. आता पहा, हे जे सोल्युशन आहे पहा, व्हेन केप्ट ऍज इट इज, त्याला आहे तसंच ठेवलं तर काय होतं पहा, हा जो आहे तुमचा MnH3Y प्लस E मायनस, हा जो इलेक्ट्रॉन आहे तो, काही असू दे बाळा, त्याचं एक्सचा काही विषय नाहीये, तिचा संबंध नाही इथं काय एक्स. त्याला जर सोल्युशनला तसंच ठेवलं, या सोल्युशनला काय झालं? तसंच ठेवलं, तर ह्याच्यातून काय होतं तुमचा? हायड्रोजन गॅस रिलीज होतो. काय बाहेर होतो? आणि तुमचा जो मेटल आहे ना, हा मेटल तुमच्या NH2 सोबत बॉन्ड करतो किंवा N सोबत बॉन्ड करतो, आणि त्या ठिकाणी तयार का होतो तुमचा? हा, अमाइन होतो का अमाइड होतो? अमाइड दिलंय का? अमाइड. ओके, आणि काय तयार होतो तुमचा? अमाइड, अमाइन, अमाइन. त्या ठिकाणी तुमचा अमाइन तयार होतो. काय तयार होतो तुमचा? काय तयार होतो तुमचा? अमाइन. आता लिथियमच्या केसमध्ये या ठिकाणी तुमचा इमिड पण तयार होऊ शकतो. काय तयार होतो तुमचा? इमिड. काय तयार होतो तुमचा? आता इमिड काय असतं बरं? Li2NH म्हणजे काय असतो तुमचा? काय डाऊट? नक्की जायचंय का पुढे? ठीक आहे, सोल्युशनला जर तसंच ठेवलं तर काय होतं त्या ठिकाणी? त्याला अमाइन त्या ठिकाणी तुमचा तयार होतो आणि हायड्रोजन गॅस रिलीज होतो. इन अ कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन द ब्ल्यू कलर, आता सोल्युशन बदललं, सोल्युशन काय झालं आता? बदललं. ब्ल्यू कलर तुमचा काय होतो? ब्रॉन्झ होतो. काय होतो? ब्ल्यू कलर तुमचा ब्रॉन्झ होतो, आणि बिकम्स डायमॅग्नेटिक इन नेचर. आणि कसं होतं सोल्युशन तुमचं? कुठं प्रोडक्ट मध्ये इलेक्ट्रॉन दिसतात का? नाही दिसत. त्याच्यामुळे सोल्युशन कसं होतं तुमचं? डायमॅग्नेटिक. सोल्युशन कसं होतं? कारण अनपेअर इलेक्ट्रॉन नाही.
सोल्युशन तसं विट स्टँड जर केलं आपण आहे तसं जर ठेवलं तर ते त्याच्यामध्येच रिॲक्ट करतं स्वतःमध्येच आणि इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करतो त्या ठिकाणी हा, आणि त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन एक्सेप्ट केल्यामुळे त्या ठिकाणी काय होतं, तुमच्या प्रोडक्ट मध्ये इलेक्ट्रॉन दिसत आहेत का? नाही दिसत. इलेक्ट्रॉन दिसत नाही याचा अर्थ सोल्युशन कसं? अनपेअर इलेक्ट्रॉन नाही ना, काय ना त्याच्यामध्ये अनपेअर इलेक्ट्रॉन नाही याचा अर्थ सोल्युशन कसं झालं आपलं? डायमॅग्नेट. काय डाऊट? कळले. आणि सोल्युशनचा कलर काय होतो? ब्ल्यू पासून ब्रॉन्झ होतो, डिस्कलर होतोय एक प्रकारे. ओके, कलरलेस, डिस्कलर नाही, कलरलेस सोल्युशन तुमचा होता हळूहळू. आणि तो कलर जो असतो तो कसा असतो? ब्राऊन कलर असतो, ब्रॉन्झ असतो. कसा असतो? ब्रॉन्झ. कसा दिसतो माहिती? हा बस, छान. ओके, ऑल द बेस्ट. काय डाऊट? युजेस काय आपल्याकडे आता? युजेस, लिथियम मेटल इज यूज टू मेक अलॉयज. कशासाठी वापरतो आपण? अलॉय बनवण्यासाठी आपण त्याचा वापर केला जातो. कोणाचा? इट इज यूज इन थर्मोमीटर रिएक्शन. थर्मोमीटर नाही येतं दावा, काहीतरी वेगळं येतं. थर्मोमीटर रिएक्शन कसे असतात? थर्मोकेमिकल रिएक्शन. ओके, कशामध्ये वापरतो आपण यांना? थर्मोकेमिकल रिएक्शन्स मध्ये सुद्धा आपल्याला यांचा वापर त्या ठिकाणी दिसतो. अँड ऑल्सो इन इलेक्ट्रोकेमिकल सेल्स. अजून कशामध्ये वापरतो आपण? इलेक्ट्रोकेमिकल सेल्स माहिती तुम्हाला? सेल्स आपण जे वापरतो ते इलेक्ट्रोकेमिकल लिथियमचे असतं ना, लिथियम आयन तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल पहा, व्हाईट कलरचा सेल असतो त्याच्यावरती लिथियम लिहिलेलं असतं त्या ठिकाणी सुद्धा तुमचा हा लिथियमचा वापर झालेला तुम्हाला दिसून येईल. नेक्स्ट पहा, सोडियम इज यूज्ड ॲज अ कूलंट. ओके, इन ग्रेटर न्यूक्लिअर रिएक्टर. ओके, न्यूक्लिअर रिएक्टर म्हणजे काय? ज्या ठिकाणी न्यूक्लिअर रिएक्शन होतात, बरोबर. कुलंट नाही माहिती तुम्हाला? थंड करण्यासाठी वापरतो, दॅट इज कुलंट. गाडीमध्ये पाणी टाकतो ना आपण, ओके, किंवा कुलंट त्याच्यामध्ये ऑलरेडी टाकलेला असतो. ओके, ठीक आहे. टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी त्या ठिकाणी कुलंट म्हणून वापर. पोटॅशियम ॲज अ वायटल रोल इन बायोलॉजिकल सिस्टीम. आपल्या बॉडीमध्ये पोटॅशियमची सुद्धा गरज असते. ओके, पोटॅशियम क्लोराईड इज युज्ड ॲज अ फर्टिलायझर. काय म्हणून वापरतो आपण? फर्टिलायझर म्हणून पण पोटॅशियमचा वापर केला जातो. ओके, जे प्लांट्सची ग्रोथ होते त्या प्लांट्सच्या ग्रोथमध्ये प्लांटला प्रायमरीली 3 एलिमेंट लागतात. किती लागतात? 3 एलिमेंट प्लांटसाठी खूप महत्वाचे असतात. पहिला असतो नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम. हे जर नसतील त्या ठिकाणी तर प्लांटची व्यवस्थित ग्रोथ होत नाही. जो ग्रीन कलर येतो बिकॉज ऑफ नायट्रोजन, प्लांट मध्ये ज्या ऍक्टिव्हिटीज होतात त्या ऍक्टिव्हिटी रेग्युलेशनचं काम तुमच्या फॉस्फरसचं आहे. आणि जी प्लांट मध्ये जो डॉक्टर म्हणू शकतो आपण, प्लांटची इम्युनिटी सिस्टीम, ही सगळी तुमची पोटॅशियम वरती डिपेंड असते. कशावरती डिपेंड असते? तुमच्या पोटॅशियमवर. ओके, एक प्रकारे डॉक्टर प्लांट मधला कोण असेल तर तुमचा पोटॅशियम आहे आणि तो सर्वात इम्पॉर्टंट आहे. तो नसेल तर त्या ठिकाणी प्लांटची हेल्दी ग्रोथ होणार नाही. त्यामुळे आपण जे पोटॅशियम आहे ते कोणत्या फॉर्म मध्ये देतो? पोटॅशियम क्लोराईडच्या फॉर्म मध्ये ऍज अ फर्टिलायझर म्हणून आपण त्याला देत. त्याला म्हणजे कोणाला? प्लांट्सला. त्याला म्हणजे कोणाला? प्लांट्सला. इन मॅन्युफॅक्चरिंग ऑफ सोप बनवण्यासाठी पण त्या ठिकाणी वापर केला जातो पोटॅशियमचा आणि सोडियमचा. तुम्ही जे सोप वापरता, साबण वापरता, ते मोस्टली 2 प्रकारचे असतात. पहिला असतो सॉल्ट ऑफ पोटॅशियम आणि दुसरा असतो सॉल्ट ऑफ सोडियम. ओके, यांच्यापासूनच तुमचे सोप बनवले जातात. कळतंय? कळतंय का? घरी सुद्धा तुम्ही सोप बनवू शकता. घरी म्हणजे लॅबमध्ये. ओके, नेक्स्ट पहा, इट इज यूज ॲज ॲक्सिलंट ऍब्झॉर्बंट ऑफ कार्बन डायऑक्साइड. काय म्हणून वापरतो आपण? ऍब्झॉर्बंट ऑफ कार्बन डायऑक्साइड. ऍब्झॉर्बंट 2 टर्म असतात. आपण पुढच्या चॅप्टर मध्ये शिकणारच आहोत. पुढच्या म्हणजे नंतर येणार ऍडझॉर्प्शन अँड कोलिजन, ते तर आपण पाहणार. पण ऍब्झॉर्बंट म्हणजे काय पहा. ऍब्झॉर्बंट, ऍब्झॉर्प्शन म्हणजे काय? ऍब्झॉर्ब होणे, आतमध्ये. ऍब्झॉर्बंट, ऍडझॉर्प्शन 2 टर्म असतात पहा. 2 टर्म असतात. पहिलं असतं आणि दुसरं असतं
ऍब्झॉर्प्शन. ऍब्झॉर्प्शन ऍब्झॉर्ब करून घेणे. ओके, कम्प्लिटली. फॉर एक्झाम्पल स्पंज, स्पंज वरती जर पाणी टाकलं तर काय करतो तो? हा, ऍब्झॉर्ब करतो. काय करतो तो? ऍब्झॉर्ब करतो. याच्यात काय डाऊट? नक्की का? ऍड्झॉर्प्शन पहा, ऍड्झॉर्प्शन पहा. समजा बोर्ड आहे, ठीक आहे, किंवा तुमचे पेपर आहे, त्या पेपरवरती तुम्ही लिहिता, पेपरवरती लिहिता, लिहिल्यावरती काय ते अक्षर तुम्हाला पेपरवरती दिसतात. असं होतं की पेपरने ते इंक ऍब्झॉर्ब केली, काय होतं फक्त त्याच्यावरती ती थांबते ना, राहते. दॅट इज ऍड्झॉर्प्शन. त्यालाच काय म्हणतो आपण? आणि ज्या सरफेस वरती एखादी गोष्ट ऍड्झॉर्ब होते त्या सरफेसला म्हणतो आपण ऍड्झॉर्बंट. काय म्हणतो त्या सरफेसला आपण? ऍड्झॉर्बंटच ना. ऍब्झॉर्ब आहे का? सॉरी, ऍब्झॉर्बंट. हा ठीक आहे, ज्या गोष्टीवरती ऍब्झॉर्ब होतं त्याला काय म्हणणार आपण? आणि ज्याच्यावरती ऍड्झॉर्ब होतं त्याला काय म्हणणार आपण? काय डाऊट? नक्की समजतंय? अहो कळतंय का? ठीक आहे. ऍब्झॉर्बंट. ओके, चांगल्या प्रकारे तो CO2 काय करतो? ऍब्झॉर्ब करून घ्यायचं काम त्या ठिकाणी करत असतो. सीझियम इज युज्ड इन फोटो इलेक्ट्रिक सेल्स. ओके, जे काही सेल्स असतात आपले, सोलार पॅनल्स वगैरे, फोटो इलेक्ट्रिक सेल्स त्या ठिकाणी यूज केले जातात. त्याच्यामध्ये कोण वापरतो आपण? आपला सीझियमचा वापर त्या ठिकाणी आपल्याला झालेला दिसून येतो. काय डाऊट? युजेस कळलेत? नक्की का? जायचं का पुढे? ठीक आहे. नेक्स्ट काय आपल्याकडे? ऑक्साइड्स अँड हायड्रोक्साइड. अर्धा पार्ट ऑलरेडी आपला हा ऑलरेडी कव्हर झालेला आहे. ठीक आहे, पहा. ऑन कंबशन इन एक्सेस ऑफ एअर. कंबशन केलं, काय केलं आपण? कंबशन म्हणजे काय? O2 सोबत रिएक्शन केली. ओके, कंबशन केलं इन एअर. लिथियम फॉर्म्स मेनली ऑक्साइड. लिथियम काय तयार करतो? मेनली काय तयार करतो? ऑक्साइड्स. सोडियम फॉर्म्स पॅरॉक्साइड. सोडियम काय तयार करतो तुमचा? सोडियम काय तयार करतो तुमचा? पोटॅशियम, रुबिडियम अँड सीझियम फॉर्म सुपर ऑक्साइड. पाहिले का? पाहिले का? लिथियमचे ऑक्साइड असतात, सोडियमचे पॅरॉक्साइड असतात, आणि त्यातून खाली काय असतात? सगळे सुपर ऑक्साइड. काय असतात? त्यातून खाली सगळे सुपर ऑक्साइड असतात. ओके, लिथियमचा ऑक्साइड स्टेबल असतो, बाकीच्यांचा सुपर ऑक्साइड स्टेबल असतो. काय डाऊट? पहा, द increasing stability of peroxide or superoxide with increasing size is because of stability of large and by larger cations through lattice energy. ओके, खाली गेल्यावरती काय होतं? त्यांची स्टॅबिलिटी वाढते. ठीक आहे, ऑलरेडी पाहिलेलं आहे. ऑक्साइड्स अँड पॅरॉक्साइड आर कलरलेस. ऑक्साइड्स आणि पॅरॉक्साइड कसे असतात? लक्षात ठेवण्याच्या गोष्टी कशा असतात? ते कलरलेस. ऑक्साइड पॅरॉक्साइडला कलर, मात्र तुमचे जे सुपर ऑक्साइड असतात, जे तुमचे सुपर ऑक्साइड, त्यांना मात्र कलर असतो. कोणता? येलो कलर. कोणता कलर असतो? सुपर ऑक्साइड्स आर येलो और ओरिजिनेटेड नाही, ते ऑरेंज आहे, और ऑरेंज इन कलर अँड आर पॅरामॅग्नेटिक इन नेचर. आता पॅरामॅग्नेटिक काय असतं सांगायची गरज? कळतंय? नक्की. असं कशामुळे झालं? तर ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट बदलली, त्याच्यामुळे त्या ठिकाणी कलर आलाय तुमचा. ओके सर, कसं सांगा बरं? आता पहा, ऑक्साइड्स आणि पॅरॉक्साइड. आता नीट पाहिजे, मी एकदाच सांगणार, डबल डबल सांगणार नाही. एक्झाम्पल पहा, Li2O ऑक्साइड, Na2O2. आता याच्या केसमध्ये ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट किती असते? हा, -2. काय डाऊट? याच्या केसमध्ये ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट किती असते? O2. काय डाऊट? O2. काय डाऊट? नक्की. आता ह्या केसमध्ये जर तुम्ही पाहिलं, किती इलेक्ट्रॉन येतात? ते किती येतात? ते 2 इलेक्ट्रॉन. किती येतात? ते 2 इलेक्ट्रॉन पेअर असू शकतात, असतात. 2 इलेक्ट्रॉन कसे असतात? इथे सुद्धा 2 इलेक्ट्रॉन येतात, ते पण कसे असतात?
पण इथे जो एक इलेक्ट्रॉन येतोय तो कसा असेल, कसा असेल, अनपेड इलेक्ट्रॉन. कसा असणार आहे हा, आणि जर अनपेड इलेक्ट्रॉन आला तर काय येतो त्या ठिकाणी, कलर आणि पॅरामॅग्नेटिक नेचर येतं. अनपेड इलेक्ट्रॉन प्रेझेंट, अनपेड इलेक्ट्रॉन प्रेझेंट, देअरफॉर बोला, देअरफॉर हॅज कलर, हॅज कलर. कसा कलर आलाय कळलंय का, मग तो ऑरेंज येईल किंवा येल्लो येईल. सुपर ऑक्साईड नुसार तो कलर बदलत जातो प्रत्येक एलिमेंटच्या. काय डाऊट, नक्की का, परत सांगायचंय, नक्की. ठीक आहे, पुढे पहा. ऑक्साइड्स ऑन रिएक्शन विथ वॉटर. ऑक्साईडची रिएक्शन कोणासोबत केली आपण, फॉर्म्स हायड्रॉक्साइड. काय तयार करतात ते, अँड आर व्हाईट इन कलर. कसे असतात, कोणत्या रंगाचे असतात, पांढऱ्या रंगाचे असतात. ठीक आहे, ओके. द अल्कली मेटल हायड्रॉक्साइड आर स्ट्रॉंगर बेस अँड डिझॉल्व्स इन वॉटर. कसे असतात ते, स्ट्रॉंग बेस असतात. कसे असतात, स्ट्रॉंग बेस, आणि पाण्यामध्ये मात्र ते डिझॉल्व्ह होतात. पाण्यामध्ये मात्र ते डिझॉल्व्ह होतात. फॉर एक्झाम्पल पहा, आपण समजा लिथियम ऑक्साईड घेतलं. काय घेतलं आपण, काय घेतलं आपण, लिथियम ऑक्साईड घेतला. या लिथियम ऑक्साईडची समजा रिएक्शन केली, कोणासोबत करायची आपल्याला, पाण्यासोबत. कोणासोबत करायची, H2O सोबत करायची. तुम्हाला काय मिळतो, LiOH. काय मिळतो तुम्हाला, LiOH, लिथियम हायड्रॉक्साईड. काय मिळालं, लिथियम, काय मिळालं, लिथियम Na2O2. काय हा, सोडियम पॅरॉक्साईड, सोडियम पॅरॉक्साईड. याची समजा मी वॉटर सोबत रिएक्शन केली. काय केली याची मी, तर त्या ठिकाणी मला काय मिळतो पहा, सोडियम हायड्रॉक्साईड प्लस H2O2 प्लस काय मिळतो मला, H2O2. रिएक्शन बॅलन्स नाहीये, बॅलन्स करा, येऊन जाईल. ठीक आहे, ओके. रिएक्शन बॅलन्स नाहीये, आधीच सांगतो, डिस्क्लेमर. रिएक्शन बॅलन्स नाहीये, केली तुमची रिएक्शन बॅलन्स होऊन जाईल, फक्त सांगायचंय काय समजून घ्या. ठीक आहे, पहा नेक्स्ट. इकडे बघ ना, नेक्स्ट काय, K2. भारी दिसतोय आज, केस कापले का, हवा आहे तुझी. प्लस H2O, प्लस H2O. आता इथे तुम्ही बाकीचे सुपर ऑक्साईड घेतले, बाकीचे एलिमेंटचे तरी चालतील. सुपर ऑक्साईडचे रिएक्शन तुम्ही वॉटर सोबत करा, त्या ठिकाणी तुम्हाला मिळेल KOH, पोटॅशियम हायड्रॉक्साईड प्लस H2O2 प्लस O2 गॅस. याच्या मागच्या GW ला प्रश्न आलाय, विच ऑफ द फॉलोइंग रिएक्शन गिव्स ऑक्सिजन ऍज अ बाय प्रोडक्ट. ऑक्सिजन ऍज अ प्रोडक्ट, ऑक्सिजन ऍज अ प्रोडक्ट. तिन्ही रिएक्शन म्हणजे हे ऑक्साईड दिले होते, LiO, Na2O2, K2O. आन्सर काय तुमचं, खालचं K2O2. उद्या प्रश्न सोडवताना येईल तुम्हाला क्वेश्चन. रिएक्शन मध्ये फरक पहा, जर लिथियमचा ऑक्साईडची रिएक्शन केली, फक्त लिथियम हायड्रॉक्साईड. पॅरॉक्साईडची केली तर पॅरॉक्साईड प्लस H2O2. सुपर ऑक्साईडची केली तर हायड्रॉक्साईड, पॅरॉक्साईड प्लस ऑक्सिजन. वरती ऑक्सिजन मिळत नाही. या तिघांमधला डिफरन्स आहे, लिहून घ्यायचा आहे. हे काय तुमचं इम्पॉर्टंट आहे. याच्या आधी याच्यावरती प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे. अहो विचारला गेलेला आहे. घ्या लिहून घ्या, घ्या फोटो काढून घ्या, मला काय. काय डाऊट, अहो काय डाऊट. आता हे सगळे काय बेस आहेत, काय हे सगळे पाण्यात टाका, काय मिळेल, Li प्लस OH मायनस. ज्याच्यातून OH मायनस मिळतो त्याला काय म्हणतो आपण, बेस. काय झाला आपण, बेस आहे. ठीक आहे, नक्की. काय डाऊट इथपर्यंत, फोटो काढायचा तुम्हाला मार्क्स. हलाइड्स, द अल्कली मेटल हलाइड्स, अल्कली मेटल हलाइड, अल्कली मेटलचा हलाइड. ठीक आहे,
हॅव हाय मेल्टिंग पॉइंट अँड आर कलरलेस क्रिस्टलाइन सॉलिड. कसे असतात? कलरलेस क्रिस्टलाइन सॉलिड्स ते असतात. कसे असतात? कलरलेस असतात. ओके. आता अल्कली मेटल हलाइड कधी तयार होतात ते आपल्याला पाहिजे. पहा, दे कॅन बी प्रिपेअर्ड बाय रिएक्शन ऑफ ऑक्साइड्स, हायड्रॉक्साइड्स ऑर कार्बोनेट. कोणाची रिएक्शन करतो आपण? ऑक्साइड्स, हायड्रॉक्साइड किंवा ऑक्साइड्स ऑक्सिजन, हायड्रॉक्साइड OH, कार्बोनेट CO3, कार्बोनेट CO3. ठीक आहे. विथ हायड्रोहॅलिक ऍसिड. कोणासोबत रिएक्शन करतो आपण त्याची? हायड्रोहॅलिक. हायड्रोहॅलिक म्हणजे काय? हायड्रोजन आणि हलाइड. हायड्रोजन आणि हलाइड. एक्झाम्पल HCl, HBr, HI. काय डाऊट? अहो काय डाऊट? ऑल दिस हलाइड्स आर सोल्युबल इन वॉटर. पाण्यामध्ये कसे असतात ते सगळे? आता पहा तयार कसं होतात तुमचं. मेटल घ्या, मेटलची रिएक्शन करा HCl सोबत, मेटलची रिएक्शन करा HX सोबत, हायड्रोजन हलाइड किंवा हायड्रोहॅलिक ऍसिड. काय म्हणणार यालाच आपण? हायड्रोहॅलिक ऍसिड. त्या ठिकाणी तुम्हाला मिळेल MX प्लस H2, MX प्लस H2. रिएक्शन बॅलन्स करा. याला 2 घ्या, हे 2 येतील 2. काय डाऊट? अहो काय डाऊट? नक्की. आणि हा कसा आहे पहा, M प्लस X मायनस. ठीक आहे. काय डाऊट? अहो कसे असतात हे हलाइड्स? आले लक्षात? झाले का ह्याच्या आधी? हे झालेलं आहे. ठीक आहे. काय डाऊट? पहा, जो LiF आहे, जो तुमचा LiF आहे, ओके, त्याची सोल्युबिलिटी कशी आहे पाण्यामध्ये? लो आहे. सोल्युबिलिटी कशी आहे पाण्यामध्ये? लो आहे. थांबा ना, आलो ना, थांबा ना, आलो ना. आता पहा, सोल्युबिलिटी जी आहे तुमची, सोल्युबिलिटी तुमची 2 फॅक्टर वरती डिपेंड आहे. किती फॅक्टर वरती डिपेंड आहे? डिपेंड्स अपॉन. डिपेंड्स अपॉन कशावरती डिपेंड आहे पहा. सर्वात पहिलं ती डिपेंड असते तुमची हायड्रेशन एनर्जी वरती. कशावरती डिपेंड असते? सर पहिलं म्हणताय, दुसरं लिहिताय. डिपेंड्स अपॉन हायड्रेशन एनर्जी. कशावरती डिपेंड आहे तुमची? एनर्जी म्हणा किंवा एन्थॅल्पी म्हणा. आणि सेकंडली इट इज डिपेंड अपॉन लॅटिस एनर्जी. आता पहा, जेवढी जेवढी हायड्रेशन एनर्जी जास्त असते तेवढी लॅटिस एनर्जी काय असते? कमी असते. तेवढी लॅटिस एनर्जी काय असते? कमी असते. काय डाऊट? ही जर जास्त असेल तर ही काय असणार? कमी असते. आता LiF च्या केसमध्ये काय होतं पहा, लॅटिस एनर्जी कशी आहे त्याची? हाय आहे. लॅटिस एनर्जी काय आहे? जास्त. LiF च्या केसमध्ये चाललंय. LiF च्या केसमध्ये चाललंय. कोणाच्या केसमध्ये चाललंय? LiF. इथून माग आपण दुसरे पाहिलेत, LiH वगैरे पाहिले आपण, LiO आपण पाहिलाय. इथे LiF चाललाय. कोण चाललाय? LiF. LiF च्या केसमध्ये काय होतं? त्याची लॅटिस एनर्जी काय? जास्त. याचा अर्थ हायड्रेशन एनर्जी काय असेल त्याची? आणि हायड्रेशन एनर्जी कमी, त्याच्यामुळे सोल्युबिलिटी काय झाली? कमी झाली. सोल्युबिलिटी काय झाली? कमी झाली. वेअर हॅज द लो सोल्युबिलिटी ऑफ CSI, वेअर ॲज, आता पहा, ओके, LiF ची सोल्युबिलिटी कशी आहे? लो. का? बिकॉज ऑफ हाय लॅटिस एनर्जी. बिकॉज ऑफ हाय लॅटिस एनर्जी. हाय लॅटिस एनर्जी. काय डाऊट? आता जो तुमचा CSI आहे, जो काय तुमचा आहे, याची सुद्धा एन्थॅल्पी कमीच असते. ह्याची सुद्धा सोल्युबिलिटी कमीच असते. ह्याची सुद्धा सोल्युबिलिटी, त्याची सोल्युबिलिटी कमी का आहे? तर बिकॉज ऑफ स्मॉलर हायड्रेशन एनर्जी. त्याची लॅटिस एनर्जी कमी आहेच, पण हायड्रेशन एनर्जी काय त्याची? कमीच आहे. कशी आहे? लॅटिस हायड्रेशन एनर्जी पण कमी येते. कोणाची? CSI. हायड्रेशन एनर्जी कमी झाल्यामुळे सोल्युबिलिटी पण काय होते? कमी होते. ड्यू टू बोला, लो हायड्रेशन एनर्जी. काय डाऊट? काय डाऊट? दोघांची सोल्युबिलिटी कमी असते. LiF आहे आणि हा CSI, दोन वेगवेगळे कंपाऊंड.
ठीक आहे. इथे एक ट्रेंड सेट करता येत नाही टॉप टू बॉटम किंवा फ्लोरीन पासून आयोडाईट पर्यंत. इथे थोड्याशा वेगळ्या गोष्टी होतात. काय होतं ते LIF ची कमी येते आणि मग तसं म्हणलं तर तुम्ही CSF ची जास्त येते. CSF ची काय होते जास्त. मग तसं पाहायला गेलं तर LIF ची काय होते कमी येते आणि CSF ची काय होते जास्त. मग काय केलं आपण पहा ना फक्त याची पण काय व्हायला पाहिजे कमी आणि CSI ची काय व्हायला पाहिजे पण असं होत नाही. जनरल ट्रेंड इथं सेट होत नाही. याची कमीच येते का लॅटिस एनर्जी हाय असल्यामुळे आणि इथे याची कमी येते का हायड्रेशन एनर्जी कमी असते. काय डाऊट काही ट्रेंड नाहीये इथे असा. ओके हा बोल बाई या दोघांवरती काय काय हाय सोल्युबिलिटी मग हायड्रेशन एनर्जी जास्त लॅटिस एनर्जी कमी सोल्युबिलिटी जास्त काय काय लॅटिस एनर्जी जास्त हायड्रेशन एनर्जी सोल्युबिलिटी लो. आता पहा LICL इज सोल्युबल इन पायरिडिन. LICL काय तुमचा पायरिडिन मध्ये सोल्युबल आहे. पायरिडिन मध्ये LICL पायरिडिन मध्ये सोल्युबल NaCl सोल्युबल नाही. KCl पायरिडिन मध्ये सोल्युबल. पायरिडिन म्हणजे काय तुमचा कोव्हॅलंट सॉल्व्हंट आहे. काय एक प्रकारचा सर जिथं शिकवत आहे तिथं विचार करा पुढचा विचार नका करू. कसा आहे हा कोव्हॅलंट सॉल्व्हंट आहे. आता मला सांगा बरं LICL जो आहे तो पायरिडिन मध्ये सोल्युबल काय कारण तो कोव्हॅलंट पण काय रिझन काय कारण तो कोव्हॅलंट सॉल्व्हंट आहे. बाकीचे का नाही आहेत कारण त्यांच्यामध्ये कोव्हॅलंट नेचर नाहीये. कोव्हॅलंट नेचर कोणामध्ये कोणामध्ये आहे ओके ड्यू टू कोव्हॅलंट नेचर ऑफ आता कळलंय का बाकीच्यांमध्ये काय आहे आयोनिक नेचर आहे आणि आपल्याला माहिती आहे लाईक डिझॉल्व लाईक डिझॉल्व लाईक. समजा तुमचं ऑर्गॅनिक सॉल्व्हंट आहे ऑर्गॅनिक सोल्यूट आहे काय ऑर्गॅनिक सोल्यूट तर ते ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व असतं. एखादं समजा तुमचं इनऑर्गॅनिक सोल्यूट आहे तर ते इनऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्येच डिझॉल्व असतं. दॅट इज लाईक डिझॉल्व लाईक. असे ऑपोजिट कधी डिझॉल्व होत नाही. कोव्हॅलंट आहे तर कोव्हॅलंट मध्येच डिझॉल्व असतं. कळतंय का नक्की का जाऊ का पुढे ठीक आहे. स्लाइड छोटी आहे पण त्याच्यामध्ये मटेरियल वर सॉल्ट्स ऑफ ऑक्झो ऍसिड्स सॉल्ट्स ऑफ ऑक्झो ऍसिड्स. आता ऑक्झो ऍसिड्सचं स्ट्रक्चर याचा फोटो काढायचा असेल तर काढून घ्या. झाले ठीक आहे. नेक्स्ट पुढे पहा सॉल्ट्स ऑफ ऑक्झो ऍसिड सॉल्ट्स ऑफ ऑक्झो ऍसिड याचे स्ट्रक्चर्स आपण पाहिलेले आहेत. याचे स्ट्रक्चर्स आपण पाहिलेले आहेत. आता ऑक्झो ऍसिड्स म्हणजे काय पहा ऍसिड दॅट गिव्स ऑक्झो ऑक्सिजन ओके. असे ऍसिड्स ज्यांच्यामध्ये जो ऍसिडिक हायड्रोजन असतो तो ऑक्सिजनला अटॅच असतो. कोणाला अटॅच असतो कोणाला अटॅच असतो फॉर एक्झाम्पल H2SO4 H2SO4 जो ऍसिडिक हायड्रोजन असतो तो कोणाला अटॅच असतो तुमच्या ऑक्सिजनला. पहा सल्फर डबल बॉन्ड OH OH डबल बॉन्ड हे झालं तुमचं स्ट्रक्चर कोणाचं H2SO4. ऍसिडिक हायड्रोजन कोणाला अटॅच आहे तुमच्या ऑक्सिजनला. कोणाला अटॅच आहे तुमच्या त्यांना काय म्हणणार आपण ऑक्झो ऍसिड्स. काय म्हणणार त्यांना आपण कळलंय का ऑक्झो ऍसिड्स काय असतं समजलंय अहो कळलं आहे का कळलंय ऑक्झो ऍसिड्स काय त्यांच्यामध्ये ऍसिडिक हायड्रोजन कोणाला अटॅच असतो तुमच्या मग एक्झाम्पल काय H2SO4 बोला H2S2O8 O10 काय अजून कोणते पाहिले आपण अहो पाहिले ना रेडॉक्स मध्ये स्ट्रक्चर पाहिले आपण ज्या वेळेला
बॉन्ड काढत होतो सेकंड मेथडनी, ऑक्सिडेशन स्टेट काढत होतो आपण सेकंड मेथडनी, H2PO3 चालतंय, H2PO3, PO4 घ्या, PO4 हे सगळे काय तुमचे ऑक्झो ऍसिड्स आहेत. काय ते सगळे तुमचे, काय ते सगळे तुमचे, काय ते सगळे तुमचे ऑक्झो ऍसिड्स, काय ते सगळे तुमचे ऑक्झो ऍसिड्स. छान, ठीक आहे. पहा, अल्कली मेटल्स फॉर्म सॉल्ट विथ ऑल ऑक्झो ऍसिड्स. दे आर जनरली सोल्युबल इन वॉटर अँड थर्मली स्टेबल. कसे असतात, थर्मली ते स्टेबल असतात. आता पहा, अल्कली मेटल फॉर एक्झाम्पल Na घेऊयात, कशासोबत रिएक्शन करायची तुम्हाला, ऑक्झो ऍसिड H2SO4 सोबत. त्यासोबत रिएक्शन केली तुम्ही H2SO4 सोबत, काय मिळेल बरं, Na2SO4 प्लस. ओके, काय डाऊट. आणि हा काय तुमचा सॉल्ट आहे, काय हा तुमचा, काय हा तुमचा सॉल्ट आहे, काय हा तुमचा. आता हे जे सॉल्ट्स आहेत हे कसे असतात पाण्यामध्ये, सोल्युबल. कसे असतात पाण्यामध्ये, आणि थर्मली, थर्मली. आता पहा, थर्मली स्टेबल, थर्मल स्टॅबिलिटीची जर ऑर्डर काढली, कशाची काढली आपण, पहा, Li2SO4, Na2SO4, K2SO4, K2SO4. बोला पुढे. पुढचं आपण घेत, थर्मल स्टॅबिलिटीची जर ऑर्डर काढली, कशाची काढली आपण, तर ती अशी येते, अशी येते थर्मल स्टॅबिलिटीची. चाल यांच्या केसमध्ये सांग, ऑक्झो ऍसिड्स, सॉल्ट्स ऑफ ऑक्झो ऍसिड्स. काय डाऊट, ही कशाची आली, थर्मल स्टॅबिलिटीची ऑर्डर आली. कशाची आली ही, थर्मल स्टॅबिलिटीची. काय डाऊट, आओ काय डाऊट, नक्की बोल बाई. थर्मल स्टॅबिलिटीची ऑर्डर आहे. थर्मल स्टॅबिलिटी म्हणजे काय, हीटला किती चांगल्या प्रकारे ते टॉलरेट करतात, दॅट इज थर्मल स्टॅबिलिटी. थर्मल स्टॅबिलिटीची ऑर्डर, याच्यात काय वेगळं. थर्मल स्टॅबिलिटीची ऑर्डर आहे, बस एवढं लक्षात ठेव. हा, बरं जावा तिथं जावा, चला काय दिले तिथे सांगा, तिथं काय दिले सांगा. थर्मल स्टॅबिलिटी कशावरती डिपेंड आहे तुमच्या, कशावरती डिपेंड आहे तुमच्या, लॅटिस. कशी आहे बरं, डायरेक्टली, थर्मल स्टॅबिलिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू युअर साइज ऑफ कॅटायन असेल, चेक करा. हा, तिथे काय दिलंय, आणि थर्मल स्टॅबिलिटी मध्ये काय दिलंय, साईज जास्त तर लॅटिस एनर्जी कमी, कमी ना, जास्त कोण म्हणलं. ठीक आहे, साईज जास्त तर लॅटिस एनर्जी कमी.
ठीक आहे, आता ही ऑर्डर लिहून घ्या. याचं रिझन मी तुम्हाला उद्या सांगतो. एकदा मला चेक करू द्या, ओके. आपल्या आधीच्या लॉ नुसार हे होत नाहीये, सिंक मध्ये नाही येते, पण हे तुम्हाला मी सांगेल. ठीक आहे, मला आठवण करा उद्या आल्यावर. ठीक आहे, चालतंय. उद्याच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला सांगेल. ठीक आहे, ही ऑर्डर मात्र लिहून घ्या. आता हे लिहून घ्या, ही ऑर्डर लिहून घ्या थर्मल स्टॅबिलिटीची. एकदा मला चेक करू द्या. काय डाऊट इथपर्यंत? हा एवढा. ठीक आहे, नेक्स्ट पहा. देअर कार्बोनेट्स अँड बायकार्बोनेट्स आर हायली स्टेबल टू हीट. कसे असतात ते? हायली स्टेबल. ॲज इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर इन्क्रीजेस डाऊन द ग्रुप, द स्टॅबिलिटी ऑफ कार्बोनेट अँड हायड्रोकार्बोनेट इन्क्रीजेस. ओके, स्टॅबिलिटी काय होते? इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी वाढली की स्टॅबिलिटी पण काय होते त्यांची? वाढत जाते. कार्बोनेट्स एवढे जास्त स्टेबल होत जातात. ओके, कार्बोनेट म्हणजे पहा Li2CO3 LiHCO3 कळतंय? ओके, सोडियमच्या केसमध्ये जर पाहिलं तर Na2CO3 सोडियम कार्बोनेट, आणि इथे काय NaHCO3 सोडियम बायकार्बोनेट. सोडियम कार्बोनेट आपल्याला पाहायचं. सोडियम कार्बोनेटलाच काय म्हणतो आपण? वॉशिंग सोडा. काय म्हणतो त्यालाच आपण? वॉशिंग सोडा. पहा, लिथियम कार्बोनेट इज नॉट स्टेबल ड्यू टू इट्स स्मॉलर साइज अँड लीड्स टू द फॉर्मेशन ऑफ LiO2 अँड CO2. म्हणजे जो लिथियम कार्बोनेट असतो तुमचा Li2CO3 हा कसा आहे तुमचा? लेस स्टेबल आहे. बाकीच्यांच्या कम्पेअर टू लिथियम कसा आहे? लेस स्टेबल बिकॉज ऑफ स्मॉलर साइज. आणि तो लेस स्टेबल असल्यामुळे कशामध्ये कन्वर्ट होतो तुमचा? Li2O प्लस CO2 मध्ये त्याचं कन्व्हर्जन त्या ठिकाणी होतं. ठीक आहे, स्टॅबिलिटी कमी असल्यामुळे. आणि लिथियम हायड्रोजन कार्बोनेट जो आहे LiHCO3 तो कसा आहे? सॉलिड नाही. हा कसा असतो तुमचा? ॲक्वियस फॉर्म मध्ये असतो. कसा असतो? बाकीचे मात्र कसे असतात? सॉलिड फॉर्म मध्ये मिळतील तुम्हाला, पण हा मात्र तुम्हाला सॉलिड फॉर्म मध्ये भेटणार नाही. सॉलिड फॉर्म मध्ये भेटणार नाही. इथपर्यंत काय डाऊट आहे? अहो इथपर्यंत काय डाऊट? 100% नक्की का? एक थर्मलचा पॉइंट मी मात्र तुम्हाला फक्त उद्या सांगणार आहे. ठीक आहे, चालतंय. ओके, तर आजच्या पुरतं इथपर्यंत बस. बाकीचा जो उरलेला आहे उद्या आपलं काय राहिले पहा. फक्त ॲनामॉलस प्रॉपर्टी राहिल्यात आपल्याला. कोणाच्या? लिथियमच्या. त्यानंतर वॉशिंग सोडाच्या सम इम्पॉर्टंट कंपाऊंड्स पाहिजेत आपल्याला अल्कली मेटलचे. त्याच्यामध्ये आपल्याकडे वॉशिंग सोडा आहे, सोडियम क्लोराईड आहे, कॉस्टिक सोडा आहे. ओके, हे 3 आहेत इम्पॉर्टंट. त्यांचं प्रिपरेशन, त्यांचे युजेस, प्रॉपर्टीज. त्यानंतर आपण ग्रुप 2 ला जाणार आहोत. उद्या आणि परवा 2 दिवसात तुमचा हा चॅप्टर कम्प्लीट होऊन जाईल. संडेला हा चॅप्टर आपला. ठीक आहे, काय डाऊट इथपर्यंत? नक्की समजले? चालेल, बाकीचं आपण उद्या पाहू.